प्रेक्षक हो, आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील कुरुंदवाड या ठिकाणी भेट देऊन विविध शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रदीप चव्हाण यांच्या मिरचीच्या शेतामध्ये भेट दिली. आज आपण शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील मुरलीधर खोचरे यांच्या मिरचीच्या शेतामध्ये भेट देणार आहे, ज्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक प्लांट न्यूट्रिशनची जोड दिली आणि मिरचीच्या शेतीत गुणवत्ता, वजन आणि उत्पादनात लक्षणीय बदल अनुभवला. न्यूट्रीसच्या दर्जेदार उत्पादनांसोबत. चला तर पाहूयात या यशस्वी शेती प्रवासाची खरी कहाणी थेट शेतकऱ्याच्या शब्दातून. माझं नाव मुरलीधर शिवाजी खोचरे, मुक्काम पोस्ट नरसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. इथं मी साधारणपणे 8 ऑक्टोबरला प्रोफेसर या मिरचीची लागण केलेली आहे. मिरचीची लागण करत असताना सुरुवातीला आता माझं एक क्षेत्र 13 गुंठ्याचं एक क्षेत्र आहे. तसं आम्ही म्हणजे 10 गुंठ तिथं अर्धा एकर एवढ्या प्रमाणात मजुराचा अभाव असल्यामुळे शेती करतो. मग त्याच्यामध्ये आता एक हे 13 गुंठ्याचं क्षेत्र वापरलं. इथं एक 3200 रोपांची लागण आम्ही इथं केलेली आहे प्रोफेसरची. त्याच्यामध्ये 5 फुटी सरीला 1.25 फुटानं झाडं बसवलेली आहे. 2 सरीतलं अंतर 5 फूट, 2 रोपातलं अंतर 1.25 फूट, याप्रमाणे 3200 रोपांची लागण आम्ही इथं 13 गुंठ्यामध्ये केलेली. त्याला सर्वसाधारणपणे थ्रिप्सचा अटॅक हा जोरात राहतो मिरची या पिकासाठी. आता ह्या दिवसामध्ये जर म्हटलं, आता हे थंडीचा कार्यकाळ चालू आहे, त्याच्यामध्ये आता तुम्हाला करपा भुरीचा अटॅक हा चांगला राहतोय. त्याच्यासाठी वारंवार आपल्या ह्याच्याप्रमाणे जसं रोपाची कार्यक्षमता पाहूनच त्याच्यामध्ये फवारणी करावी लागणार. आठवड्यातून 1-2 स्प्रे तर आम्ही याच्यासाठी थ्रिप्सवर व करप्यासाठी आता चालूला घेतोय. आता पहिला तोडा आमचा चालू झालेला आहे. पहिला तोडा याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 700 किलो पर्यंत आता माल तुटलेला आहे. आता दुसऱ्या तोडापासून माल वाढणार. सेन्सिटिव्ह पीक सगळ्यात जास्त जर असेल कोणतं तरी मिरचीचं पीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त थ्रिप्स कंट्रोल करणे ही मोठी जबाबदारी. त्याला आता आपण आपल्या कंपनीचं म्हणजे न्यूट्रिश ह्याचं की नाही 1448चा आपल्याला सुरुवातीला फुटवा काढणे, रोपाची ज्या वेळेला हे करत असतो त्यावेळेला आळवणीसाठी 1448 वापरलेला आहे. अशा पद्धतीने हे ते याचा रिझल्ट खूप चांगला आहे फुटवा काढण्यासाठी व रोपाची ही सुरुवातीची जी वाढ म्हणतोय ती चांगली करण्याला एक नंबर उपयोग झालेला आहे. शिवाय आता फळाचं सेटिंग चालू आहे. फळाचं सेटिंगला आम्हाला बोरांची तर आवश्यकता खूप चांगली भासते. तर बोरान जर वापरलं तर आपलं हे न्यूट्रीचंच आहे, बोरोलिन म्हणून प्रोडक्ट येते. हे पण खूप चांगलं आहे अत्यंत. आठवड्यातून 250 ग्रॅम आम्हाला 10 गुंठे म्हणजे 13 गुंठे प्लॉटसाठी 250 ग्रॅमचा वापर आम्ही करतोच. त्याच्यामुळं फळाचं सेटिंग चांगलं लागतंय. आपलं उत्पादन वाढण्यासाठी याचं सगळ्यात मोठं काम होतंय. तर अवश्य तुम्ही पण म्हणजे इथून पुढे जर कुणाला जरी शेतकऱ्याला जरी याचा सल्ला द्यायचा झाला तर बोरान हे तुम्ही 100% वापरत जावा. सुमो गोल्ड हे पण न्यूट्रीचंच आहे. याचा सुद्धा वापर आपण केलेला आहे. याचे सुद्धा हे बायो मध्ये येते, बायो ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. तर हे सर्व आपण प्रोडक्ट सह्याद्री कृषी सेवा केंद्र कुरुंदवाडी इथून सगळं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आम्ही त्यांच्याकडूनच हे सगळं प्रोडक्ट अवेलेबल करून घेतोय. जरी मागणी आम्हाला जी आवश्यकता असेल आम्ही त्यांच्याकडे बोललो की त्यांनी आम्हाला उपलब्ध करून देतात. आणि सुमो गोल्ड हे जे आहे हे सुद्धा सुरुवातीला रोपं लागणी केल्याबरोबर त्याची आपण आळवणीमध्ये 1448 बरोबर याचा वापर केलेला आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळं याचा दुरुपयोग काही होत झालेला नाही. चांगलाच रिझल्ट आहे. आणि अजून सुद्धा याचा उपयोग म्हणजे आम्ही फवारणीचा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये कराल्यामुळं याचा उपयोग आम्हाला चांगला पद्धतीने होत आहे. इतर शेतकऱ्यांनी याचा अवश्य वापर करावा. आपल्याला 100% याच्यामध्ये म्हणजे चांगली आपल्या प्लॉटमध्ये चांगली सुधारणा झालेली आपल्याला या प्रोडक्टमुळे तर दिसून येणारच आहे. तरी इतर शेतकऱ्यांनी सुद्धा याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, लाभ घ्यावा, उपलब्ध करून घ्यावीत. होता होईल तेवढे औषधं हेच सांगणार.
आता बऱ्यापैकी आता या प्लॉटला म्हणण्यापेक्षा माझ्याकडे आता या मी वर्षभरात तर कम्प्लीट मी न्यूट्रीचं आता प्रोडक्ट वापरत आहे. मला याचा पुरेपूर फायदा झालाय, चांगला झालाय. त्याच्यामुळे मी याला आपल्यासारखं किंवा याच्यामुळे आपण साथ मिळाली आम्हाला चांगली हे म्हणणारच. आता हे वातावरणात हे दिवसात जर 3 गुण दाखवत असलं निसर्ग, तर हे माणसाला सहन होत नाही. हे पीक काय करणार आहे सण? तर त्याला पण त्या पद्धतीनं आपण तेवढंच तल्लक बुद्धीने ह्याच्याबरोबर काम करावं लागते. आता याला बघितलं तर आता ह्या दिवसात 3 प्रकार जे तुम्हाला दिसतात, त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीचा ट्रेस आलेला आहे पिकावरती. आता ह्या दिवसात याचा उपयोग नाही ट्रेस, पण ह्या तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचा ट्रेस आहे. साधारणपणे पानं आकडलेले आहेत. हे काही थ्रिप्स नव्हतं, पण पानं एकसारखी वाटीच्या आकाराचे झालेले आहेत. त्याला आपल्याला ट्रेस हा काढून घ्यावाच लागणार आहे. याच्यामध्ये आता आपलं सुमो गोल्ड काम करेल बऱ्यापैकी. हे आता जर पाहिलं म्हणजे याच्यामध्ये का नाही फुटव्याची संख्या हे ते भरपूर प्रमाणात त्या पद्धतीनं उठलेलं आहे. आता आम्हाला म्हणजे पहिल्या तोड्याची एवढी अपेक्षा नव्हती. आतापर्यंतच्या तोडणीवर 400 450 किलो माल एवढा तुटत होता, तर आता मी ह्या टायमाला तरी 700 किलो पर्यंत गेलेलो आहे एवढ्या क्षेत्रामध्ये. तर आम्हाला म्हणजे उत्पादनात ही वाढ ही जाणवलेलीच आहे. हे बघा की आपण पाहू शकतो सेटिंग कसं लागलेलं आहे ते झाडाला. प्रत्येक पानाला फळ चालू आहे. हे बघा कुठलीही झाड बघा सेटिंग पूर्णपणे आता एक तोडा झालेला आहे, तरी पण झाडावर फळाची संख्या अशा पद्धतीच आहे. आता ह्या चालू वातावरणाच्या घडामोडीच्या बदलानं वातावरणात जर बघितला तर आता नवीन टेक्नॉलॉजी, नवीन जे काही उपलब्ध होईल बाजारामध्ये त्याचा अवलंब करणं ही आजची काळाची गरज झालेली आहे. तर आता ह्या नवीन जे टेक्नॉलॉजी येत आहे, नवीन पद्धतीची शेतीमध्ये, नवीन इतर कुठल्याही पद्धतीचं वातावरणात बदलावर उपाय काय करण्यासाठी, तर आतापर्यंत आम्हाला हे सह्याद्री कृषी सेवा केंद्र पियुष मडिवाळ म्हणून आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. व मला त्याच्यामध्ये काही नवीन लागणारी माहिती किंवा असं इतर काही पण असलं तर तिने देण्याचं व आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चांगल्या पद्धतीने करायला आहे. व न्यूट्रीचा वापर चांगल्या पद्धतीनं करून आपल्या शेतीचा उपयोग किंवा उत्पादन वाढवून घ्यावं असं शेतकऱ्यांना माझी एक कळकळीची सूचना आहे. ही कहाणी आहे मेहनत, योग्य मार्गदर्शन, आधुनिक पोषण आणि न्यूट्रिसच्या विश्वासार्ह उत्पादनांची साथ यांची. आज हजारो शेतकरी आपली शेती अधिक समृद्ध करण्यासाठी न्यूट्रिसवर विश्वास ठेवत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रगतीचा खरा भागीदार न्यूट्रिस. पुन्हा भेटूया नव्या यशोगाथेसोबत.